कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय झालं डॉक्टर? बरे ना त्यांना? हा सांगा की काय झालंय? डॉक्टर, इज एनीथिंग सिरियस? डेफिनेटली नॉट। तुमचा पेशंट आता धोक्यातून पूर्णपणे बाहेर आलाय। थोड्या वेळानंतर तुम्ही त्याला भेटू शकता। डॉक्टर, उपकार झालं बघा तुमचं, माझ्या तात्यांना वाचवलं तुम्ही। उपकार काय म्हणताय? ते आमचं कर्तव्यच आहे। मुळात तुमच्यामुळेच त्यांचा जीव वाचलाय। तुम्ही त्यांना वेळेवर घेऊन आलात। पण मला एक कळत नाही, ते एवढ्या मोठ्या प्रमाणात दारू कसे काय पिले? खरं तर खूप रेअर आहे हे। डॉक्टर, ऍक्च्युली ते आधीपासूनच खूप दारू पित होते। दारू चांगली नाही हे जेव्हा मी त्यांना समजावून सांगितलं तेव्हा त्यांनी मला शब्द दिला होता की ते दारू नाही पिणार। तो शब्द पाळण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले असतील, पण असह्य होऊन त्यांना त्यांच्या स्वतःवरचा कंट्रोल सुटला असेल आणि मे बी त्यांनी अल्कोहोलचा ओव्हरडोस घेतला असावा आणि या सगळ्या गोष्टी उद्भवल्या। मग हाच इश्यू आहे, ओव्हरडोस मुळेच हे झालंय। पण योग्य वेळी प्रथमोपचार केल्यामुळेच पेशंट इथवर येईपर्यंत स्टेबल राहिला। अदरवाइज अशा केसेसमध्ये पेशंट जगण्याचे चान्सेस खूप कमी असतात। पण मला सांगा, कुणी केले त्यांच्यावर प्रथमोपचार? आमच्या तुळजावहिनीनेच केले उपचार। वय तात्यांची अवस्था पाहून आम्ही लयच घाबरलो होतो, पण वहिनीने सगळं शांत राहून केलं आणि आम्हाला पण सावरलं। हा मग आमची वहिनी आहेच नाही कॉलर। देवर म्हणायचं धनु दीदीला। तुम्ही हे सगळं केलं म्हणजे तुमचा चांगलाच अभ्यास दिसतोय। तुळजा पण डॉक्टर। ओ, तरीच तुम्ही एवढी छान ट्रीटमेंट दिली। तुमचे वडील खरं तर आज यांच्यामुळे जिवंत आहेत। ऑल द बेस्ट, कीप इट अप। थँक्यू। देवा, असंच आमच्यावर आशीर्वाद राहू देत आणि आमच्या वहिनीवर पण आणि दादावर पण। सगळ्यांवरच ठेव। आता तुम्ही खुश आहे, पण तात्यांना हॉस्पिटलमध्ये आणताना किती वाट लागली होती तुम्हाला माहिती नाही? हा मग काय, दादा लय धडपडलाय तात्यांसाठी। जीवाचं रान करून तात्यांचा जीव खेचून आणलाय त्यानं। दादा, झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।